पार्लरमध्ये आता तुम्हाला 1000 रुपये घालवायची गरज पडणार नाहीये, कारण मिशोवरनं आलाय हा हायड्रा बूस्ट फेशियल किट फक्त 100 रुपयामध्ये. चला मी तुम्हाला यूज करून दाखवते आणि तुम्हीच बिफोर आफ्टर लुक पाहून घ्या. तर आता मी सगळ्यात पहिले क्लिन्झर यूज करत आहे. 2-3 मिनिटं क्लिन्झिंग करून घ्यायचं आणि त्यानंतर मग इथे स्क्रब यूज करायचं. स्क्रबमुळे आपल्या डस्ट पोल्युशन झालेलं सगळं स्किन खराब झालेली सगळी छान होती. त्यासाठी मी ते सिलिकॉनचं टूल यूज करत आहे. हे मिशोवरनं मागवलं आहे. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिंक म्हणून टाईप करू शकता, तुम्हाला लिंक मिळून जाईल. आता इथे मी मसाज क्रीम घेतली आहे. लक्षात ठेवा, जितकं तुम्ही मसाज देताल, जितकं तुम्ही प्रेशर पॉईंट दाबताल तितकं जास्त ग्लो येणार आहे. सो मसाजला अजिबात थेंगटपणा करायचं नाही, खूप जास्त छान मसाज द्यायचा. 10 ते 15 मिनिटं स्किनला मसाज द्यायलाच लागतो, तेव्हा कुठे ग्लो येतो. आणि हे सगळे प्रेशर पॉईंट दाबायचे आहेत, अजिबात विसरायचे नाही. प्रेशर पॉईंट दाबल्यामुळेच आपल्या स्किनवरती ग्लो येतो. नेक्स्ट स्टेप असणार आहे जेल. ज्यांची स्किन खूप जास्त ड्राय असते ना त्यांच्यासाठी जेल हे खूप जास्त छान उपयोगी पडतं, कारण की ह्याने आपल्याला स्किनला हायड्रेशन भेटतं आणि त्यामुळे स्किनवरती ग्लो येतो. इथे पण मसाज द्यायला अजिबात विसरायचं नाहीये. ऑइली स्किनवाल्याने जेल थोडं स्किप केलं तरी चालेल, पण हा ड्राय स्किनवाल्याने अजिबात स्किप करायचं नाहीये. आणि मसाज तर अजिबात स्किप करायचं नाही, मसाज खूप छान द्यायचं. त्यानंतर इथे आहे 5th वाले पॅक. त्याच्यामध्ये मी थोडंसं गुलाबजल मिक्स करते, कारण की कोरडा पॅक लावायचा नसतो. थोडंसं गुलाबजल टाकायचं किंवा थोडंसं पाणी टाकायचं 2-3 थेंब आणि पॅक लावून घ्यायचं. 10 ते 15 मिनिटं शांत बसायचं, अजिबात बोलायचं वगैरे नाही, सुरकुत्या पडू शकतात. त्याच्यामुळे 10-15 मिनिटं छान रेस्ट घेतल्यानंतर पॅक वाळतो आणि त्यानंतर इथे पाहू शकता किती छान ग्लो आलाय. आता 6वी स्टेप होती त्यांचं सिरम, जे इतकं छान ग्लो आला होता माझ्या चेहऱ्यावरती आणि इथे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर ग्लो आला होता. खूप छान वाटलं हे मसाज करून, हे फेशियल करून मला. तुम्हालाही याची लिंक हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिंक म्हणून टाईप करा.